विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मुलांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवजन्मोत्सव समिती ठाणगाव यांच्या वतीने प्रथम वर्ष तालुकास्तरीय निमंत्रित खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर तालुकास्तरीय निमंत्रित खो खो स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। मुलांच्या गटामध्ये एकूण 16 संघाने यामध्ये सहभाग घेतला होता। या खो खो स्पर्धेत रुपये 5151 चे प्रथम पारितोषिक पुंजाजी रामजी भोर विद्यालय व अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय ठाणगाव मुलांच्या संघाने पटकावले। तसेच मुलांचे गटातील दुसरे 3101 चे द्वितीय पारितोषिक पुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव ब संघाने मिळवले आणि तिसऱ्या क्रमांकाचे रुपये 2101 चे पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरंगण मुलांच्या संघाने मिळविले। त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचे रुपये 1101 चे पारितोषिक दोडीच्या संघाने मिळविले। मुलींच्या खो खो गटामध्ये एकूण 11 संघांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 5101 चे बक्षीस पुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव मुलींच्या संघाने मिळवले। याच गटातील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 3101 चे नूतन विद्यालय वावी मुलींच्या संघाने पटकावले। तसेच मुलींच्या गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 2101 चे पुंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव ब मुलींच्या संघाने मिळविले। मुलींच्या गटातील चतुर्थ क्रमांकाचे रुपये 1101 चे पारितोषिक छत्रपती विद्यालय धोंडबार संघाने मिळवून बाजी मारली। यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून मुलांच्या संघामध्ये सार्थक शरद सांगळे, मुलींच्या गटामध्ये कुमारी चंचल विकास शिंदे यांची निवड करण्यात आली। तर उत्कृष्ट आक्रमक खेळाडू मुलांच्या मध्ये अस्फाक युनुस मणियार व मुलींच्या संघामध्ये कुमारी प्राची जयराम शिंदे यांची निवड करण्यात आली। तसेच उत्कृष्ट संरक्षक म्हणून मुलांच्या संघामध्ये यशराज शांताराम पाटोडे व मुलींच्या मध्ये आराध्या जंबूकर यांची निवड करण्यात आली। यावेळी या स्पर्धा पाहण्यासाठी ठाणगाव पंचक्रोशीतील हजारो नागरिक माता भगिनी उपस्थित होत्या। स्टार न्यूज साठी ज्ञानेश्वर शिरसाट, ठाणगाव, सिन्नर।